स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. आता कशा आहात माझ्या गोळताईंचा आणि गोड मैत्रिणींच्या माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. तर आज मी खास घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी खास व्हिडिओ. तर आषाढ एकादशी निमित्ताने आहे हा व्हिडिओ. तर जे लोक एकादशी पकडत असतील त्यांच्यासाठी पण आहे, जे लोक नाही पकडत त्यांच्यासाठी पण आहे. हे बघा, तेव्हा काही म्हणत नाही की तुम्ही एकादशी पकडता तरच माझी पूजा करा, असं नाही आहे ना. तर सगळ्यांनी पकडायचे तो उपवास. जर तुम्ही पकडू शकत असाल ना तर पकडा, नाही पकडायचे असेल तर शेवटी तुमची मर्जी. माझा फक्त सांगण्याचा मतलब आहे, तुम्ही तुम्हाला सांगते. तर चला आता आपण व्हिडिओकडे वळूया. तर व्हिडिओ असा आहे की आपली 25 तारखेला आषाढ एकादशी येत आहे, त्याच्यासाठी तर पंढरपूर एकादशी शनिवारी. तर काय कसं करायचं, काय करायचं, सकाळी तुम्हाला केस धुवायचे असतील तर तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी केस धुवा. पण शुक्रवारी जर तुम्ही नॉनव्हेज खाणार असणार तर दुपारी नॉनव्हेज खावा, संध्याकाळी नॉनव्हेज खाऊ नका. शुक्रवारी दुपारी तुम्ही नॉनव्हेज खावा, म्हणजे संध्याकाळी तुम्ही केस धुवायला मोकळे होणार. कारण ज्या एकादशी, पौर्णिमा, अमावस्या, गुरुवार, सोमवार या दिवशी केस धुवायचे नसतात त्याच्यासाठी. तर खास करून तुम्हाला जर केस धुवायचेच असतील तर तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत केस धुवून घ्या. पण आता पावसाळा चालू आहे, त्याच्यासाठी तुम्ही केस शक्यतोवर 5 वाजेपर्यंत किंवा 4 वाजेपर्यंत धुण्याचा प्रयत्न करा. कारण मी त्या अनुभवामधून सांगते, म्हणून तुम्हाला सांगते की पण जर तुम्ही जास्त संध्याकाळी केली ना केस धुवायला तर तुमच्या डोक्यांना मायग्रेन हा आजार लागू शकतो. कारण तो आजार पुष्कळ जणांना लागलेला आहे. कारण पुष्कळ लोक संध्याकाळी केस धुतात 6 वाजेपर्यंत, त्यामुळे आपल्याला मायग्रेन आजार लागतो. तर त्याच्यामुळे ना तुम्हाला जर ह्या आजारापासून वाचायचं असेल तर तुम्ही 5 किंवा 4 वाजेपर्यंत तुम्ही केस धुवू शकतात. आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला देवांची सगळीची पण पूजा करायची. त्याच्या दिवशी नेक्स्ट डेला शनिवारी त्याची सगळी तयारी त्याच दिवशी करून ठेवा. म्हणजे कसं ना तुम्हाला भारी नाही जाणार दुसऱ्या दिवशी करायला. तुम्हाला जर घराची साफसफाई करायची असेल एकादशी निमित्तानं तुम्ही आतापासूनच लागून वरती झाडं काढायला. कारण असं पण आपलं श्रावण महिना येणार आहे आता, तर त्यावेळेस तुम्हाला ते साफसफाई करावीच लागणार. जर तुम्हाला साफसफाई करायचीच असेल एकादशी निमित्त तर ते आतापासूनच लागून 2 दिवसामध्ये होऊन जाते आपली वरची साफसफाई. आता दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांना एकादशी पकडायची आहे, म्हणजे कसं असतं, आता खूप लोकांना इच्छा असते की मला पण एकादशी पकडायची, माझी पण इच्छा आहे एकादशी करायची, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर आता तुम्हाला जर महिन्यातून 2 एकादशी येतात तर ज्या लोकांना नवीन एकादशी पकडायची, नवीन चालू करायची, त्यांनी ह्या पंढरपूर एकादशीपासून तुम्ही ती एकादशी चालू करू शकतात. पण ती कशी करायची? तुमच्या घरात बाळकृष्ण असेल, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सगळ्यांच्या घरात असते, असं काही कोणी मला सांगू नका की कोणाच्याच घरात नाही. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तुमच्या घरात तर बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विष्णू नारायणाचा फोटो असेल तुमच्याकडे तर तो पण चालेल. तर तुम्ही काय करा ना, जर तुम्हाला उपवास एकादशीचं व्रत सुरू करायचं असेल मनापासून तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ. पण एकादशीचं व्रत सुरू केल्याच्या नंतर त्याला सोडायचं नसतं, ती मरेत तोपर्यंत आपल्याकडेच जाते. तुळशीची माळा आपल्या घरात गळ्यामध्ये धारण करायची असते, कारण ते एक पवित्र असते माळा. त्यामुळे जर तुम्ही तुळशीची माळा गळ्यामध्ये धारण केली आणि जर तुम्ही एकादशी व्रत पकडे, तुम्हाला नॉनव्हेज, मत्स्य, मांसाहार हे सगळं सोडावं लागतं. आणि परत दुसऱ्यांची निंदा का हे सगळं तुम्हाला, कारण आपल्याला तर मी कसं करणार होते माहिती का, आता मला करायचंच होतं पण माझ्या थोडा प्रॉब्लेम येतोय. कारण मला डॉक्टरांनी सांगितलं जास्त भुकेला राहायचं नाही आणि जास्त उपवास पण करायचा नाही. त्यासाठी मी जशी देवाची इच्छा आहे देवाच्या इच्छेनुसार मी चालणार आहे. तर काय करायचं आहे ना, मस्तपैकी सकाळी उठायचं आहे. आदल्या दिवशी तुम्ही पहिले केस धुवून घ्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तुम्ही की सूर्याला जल अर्पण करा आणि सूर्यदेवाला निवेदन करा की मला एकादशीचे व्रत चालू करायचं आहे. तर त्याच्यासाठी तुमचे आशीर्वाद आमच्या घरावर कायम असू द्या, असं म्हणून सूर्यदेवालाचं नाव, मंत्र स्तोत्र बोलून सूर्यदेवाचे 12 नावं घेऊन सूर्यदेवाला जल अर्पण करा. त्याच्यानंतर तुम्ही घरामध्ये देवपूजा करा. देवपूजा केल्याच्या नंतर सकाळी देवपूजा केल्याच्या नंतर मग काय करायचं आहे, बाळकृष्णाची मूर्ती असते आपली किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते, तिला एका तामणामध्ये घ्यायची, तिला पंचामृत घालायचे, तिला पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचे आणि पाण्याने पंचामृताने अभिषेक करून झाला तुमचा की तिला ना ते अभिषेक जे पंचामृत आणि अभिषेक केलेलं पाणी असेल ते दुसऱ्या तामणामध्ये टाकायचे. परत ते तांबून धुवून आणायचे, चांगलं पुसायचं त्याला कपड्याने. परत ते पाणी परत तिच्यामध्ये ना बाळकृष्णाची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती हे ठेवायची. वरतून पाण्याची संततधार चालू ठेवायची.
तुम्हाला विष्णू सहस्रनाम याचा पाण्याचा अभिषेक करायचा आहे तुम्हाला. समजलं का तुम्ही? विष्णू सहस्रनाम या अध्याय म्हणजे विष्णू सहस्रनाम पठण करायचे आहे तुम्हाला आणि त्याचा अभिषेक करायचा आहे त्या मूर्तीवरती. त्यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला थोडंसं तुम्हाला जे मंत्र येतील देवाचे, त्यांचे बाळकृष्ण विष्णू रायाचे जे मंत्र येतील ते त्याच्याने तुम्ही अभिषेक करू शकतात. विष्णू सहस्रनाम झाल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अभिषेक करायचा आहे आणि ते मूर्ती स्वच्छ पाण्याने स्वच्छ कपड्याने पुसून तिला आपल्या चौरंगावरती तुम्ही ठेवू शकतात किंवा देवघरासमोर अशी आपल्या समोर फडी निघतेच. प्रत्येकाच्या देवघराला असते ती फडी, लाकडी देवघराला. तिथं तुम्ही मस्तपैकी छोटंसं पाट ठेवा किंवा फडी ठेवा आणि त्याच्यावर वस्त्र टाका पिवळ्या कलरचं आणि त्याच्यावरती साईडला फुलं टाका आणि त्या फुलांमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा बाळकृष्ण यांना ठेवा. हळद नका लावू, कुंकू लावा, चंदन लावा, बाळकृष्णाला चंदन लावा, विठ्ठलाला चंदन लावा, कुंकू लावा, बाळकृष्णाला विठ्ठलाला पण कुंकू लावा. हळद फक्त रुक्मिणी मातेला लावा आणि मग अक्षताचे 2 दाणे टाका तो मूर्तींवर. परत तुम्हाला तुळशीपत्र पाहिजे असेल तर तुम्ही तुळशीपत्र सुद्धा आदल्या दिवशी तोडून ठेवायचे, त्या दिवशी तोडायचे नाही. तर त्या तुळशीपत्र त्यांना अर्पण करायचे, तुळशीची माळा करायची, तुळशीची माळा त्यांना अर्पण करायची. असं धरून तुम्हाला त्यांना निवेदन करायचे, त्यांची पंचोपचार पूजा करायची आणि त्यांना निवेदन करायचे की ते हे पांडुरंगा मला एकादशीचं व्रत चालू करायचं आहे, तर त्याच्यासाठी मी साधे सिंपल मनाने हे व्रत चालू करते, मला याच्याविषयी काहीच आयडिया नाही आहे असं करून तुम्हाला ते व्रत चालू करायचे. तर दही असतं ना, दहीमध्ये थोडीशी साखर टाका आणि त्याचं नैवेद्य तुम्ही त्या मूर्तींपुढे ठेवायचं आहे. हे बघा, त्या दिवशीनं तुम्हाला अन्न ग्रहण करायचं नाही. समजा कोणी आजारी व्यक्ती असेल तर म्हणजे खूप वृद्ध व्यक्ती असेल, तिला म्हणजे खूप अशक्तपणा किंवा डिलेवरी झालेली व्यक्ती असेल, तिला उपवास करायला लावू नका तुम्ही. कारण ती तिच्या बाळाला दूध पाजते, त्यामुळे तिला पण त्रास होऊ शकतो, तिच्या बाळाला पण त्रास होऊ शकतो. एक उपवास केला त्याच्याने काही होत नाही, देवाला पण माहिती असतं आपल्या याच्यामुळे. त्याच्यासाठी तर तुम्ही ना तशा व्यक्तीला पण उपवास करू देऊ नका. तिने पण अन्नकरण केलं तरी चालतं. आजारी व्यक्ती आहे म्हणजे वृद्ध व्यक्ती आहे, तिने पण अन्नकरण केलं तरी चालतं, पण देवाला तुम्ही अन्नाचा नैवेद्य दाखवू नका. एकादशीच्या दिवशी सगळ्या देवी देवतांचा उपवास असतो, त्यासाठी ना तुम्ही त्यांना फळांचा नैवेद्य दाखवा, दुधाचा नैवेद्य दाखवा, दहीचा नैवेद्य दाखवा. असं म्हणजे तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही दाखवा. आता ते असं करायचं मी तर तुम्हाला सांगितलं. जर आणि सगळ्यात आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. ही सगळी पूजा करायची आधी तुम्हाला संकल्प करायचे. संकल्प करून तुम्हाला देवांना निवेदन करायचे की मी आता समजा माझं नाव स्वाती इंगडे आहे, तर माझं नाव स्वाती इंगडे तुम्ही असं म्हणणार आहे, मी स्वाती राजेश शिंगडे या नावाचे असून मी अंबरनाथ ह्या शहरात राहते. मी कश्यप, जर तुमचं कोत्र तुम्हाला माहिती नसेल तर कश्यप म्हणा. मी कश्यप या कोत्राची असून मला एकादशीचं व्रत चालू करायचे, त्यासाठी मी हा संकल्प करत आहे. तर माझा हे व्रत शेवटपर्यंत माझ्यामध्ये जीव आहे तिथपर्यंत हे व्रत तुम्ही माझ्याकडून उत्तम प्रकारे करून घ्या. एकादशीचं व्रत 2 महिन्याच्या ज्या 2 एकादशी येतात त्यांचं व्रत माझ्याकडून तुम्ही उत्तम प्रकारे करून घ्या असं त्या मूर्ती देवांना निवेदन करायचे आणि असं संकल्प सोडून ते पाणी तामनात सोडायचे. त्याच्यावरती तुम्हाला 3 पळ्या हे पाणी सोडायचे. याला संकल्प म्हणतात. संकल्प झाल्याच्या नंतर मग तुम्ही देवांना अभिषेक घालायला सुरुवात करायची आणि त्यानंतर मग तुम्ही तुमची पूजा चालू करायची. आता पुष्कळ लोक काय करतात ना, म्हणजे फराळाचं करतात. फराळाचं काय करतात माहिती का? कोणी साबुदाणा करतं, कोणी साबुदाण्याचे वडे करतं, कोणी शेंगाड्याच्या पिठाचं हे करतं, कोणी काय वेगवेगळं करतं. पण खरं सांगू का, एकादशी काही नुसती खाण्यासाठी नसते. तिला आपल्याला एक दिवस निरंकार राहू शकायला पाहिजे म्हणून ते एकादशीचं व्रत असतं. पण तुम्हाला जर फराळाचं खायचं असेल तर त्या दिवसामध्ये तुम्ही फक्त एकच तार फराळ करा. हे बघा, आपण जेवण नेहमी 2 वेळा खातो. आपल्या दिवसभरामध्ये नाश्ता पाणी, चहासोबत ब्रेड, चहासोबत बिस्किट, चहासोबत पाव हे चालूच असतं आपलं. पण आपण एक दिवस ते निरंकार राहू शकतो का? नाही. तर मग एकादशीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी तुम्हाला दिवसभर तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करा. देवाचं नाम स्मरण करा, येता जाता देवाचं नाम स्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा, नाहीतर मग विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही.
किंवा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ह्या मंत्राचा जप करा. त्यानंतर तुम्हाला हे पण शक्य झालं नाही तर तुम्ही एक मंत्र म्हणा. मस्त आहे तो मंत्र, राधा राणी किंवा राधा कृष्ण. मी तर ह्याच्या मंत्राचा जप करते, राधा कृष्ण बस. आणि ह्याचं करून तुम्ही त्या एकादशी व्रताचा उपवास करायचा आहे. आता आपल्या घरी लवकरात लवकर लट्टू गोपाल येणार आहेत. लट्टू गोपालसाठी मी सेपरेट मंदिर मागवलेलं आहे, परत त्यांना काठी मागवलेली आहे. आता मला त्यांचे वस्त्र शिवायचे आहेत आणि मी लट्टू गोपालाची सेवासुद्धा सुरू करणार आहेत. तर तुम्ही पण मला साथ त्या लट्टू गोपालाची सेवा करण्यासाठी. आणि तुम्हाला जर काही माहिती असेल लट्टू गोपालविषयी तर तुम्ही पण मला शेअर करा, म्हणजे एकमेकांना सपोर्ट करा. हेच मी निवेदन करते. तर चला बाय. तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशी निमित्तानं सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मी देवाला हीच विनवणी करते की माझे जे पण हे पांडुरंगा तुमचे जे पण भक्तजन असतील सगळ्या लोकांना सुखी ठेव आणि सगळ्या लोकांचे उपवास व्यवस्थितपणे पार पडतो आणि त्यांचे संघटन निर्विघ्नपणे पार कर. हेच मी तुझ्या चरणी अशी प्रार्थना करते. तर चला बाय.